आणि पुढची एक मोठी बातमी जाणून घेऊयात। संपूर्ण वंदे मातरमला सोनिया गांधींनी विरोध दर्शवलेला आहे। काँग्रेस मुख्यालयातील ध्वजारोहणावेळी हा आक्षेप नोंदवण्यात आलाय। वंदे मातरम सुरू असतानाच हा आक्षेप नोंदवण्यात आला। मल्लिकार्जुन खरगे देखील पूर्ण वंदे मातरम ऐकून बुचकळ्यात पडले। ध्वजारोहणानंतर राहुल गांधींच्याही आयोजकांना सूचना गेलेल्या आहेत अशी देखील माहिती कळतेय। तर सकाळी काँग्रेस कार्यालयामध्ये हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला आणि यावेळी संपूर्ण वंदे मातरम गायलं जात होतं। मात्र त्याचवेळी सोनिया गांधी यांनी याला विरोध दर्शवलेला आहे। काँग्रेस मुख्यालयातील ध्वजारोहण हे पार पडत होतं आणि त्याचवेळी हा आक्षेप नोंदवण्यात आलाय। वंदे मातरम सुरू असतानाच हा आक्षेप नोंदवला गेलेला आहे आणि त्याचवेळीची ही दृश्य आपण पाहतोय। तर संपूर्ण वंदे मातरमला सोनिया गांधी यांनी विरोध दर्शवलेला आहे। मल्लिकार्जुन खरगे हे देखील पूर्ण वंदे मातरम ऐकून काहीसे बुचकळ्यात पडल्याचं दिसून आलं। पूर्ण वंदे मातरम हे या ध्वजारोहणाच्या सोहळ्यावेळी गायलं जात होतं। खरं तर यंदा वंदे मातरमचं 150वं वर्ष आहे। वंदे मातरम गीताला 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्याच निमित्तानं दिल्लीतल्या लाल किल्ल्यावरती देखील यंदा पहिल्यांदाच या गीताचं गायन करण्यात आलं। आणि दरम्यान काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये हा आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे। याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, आपण पाहिलेलं आहे की वंदे मातरम लाल किल्ल्यावरती यंदा पहिल्यांदा 150 वर्ष पूर्तीच्या निमित्तानं गायलं गेलेलं आहे। मात्र काँग्रेस मुख्यालयामध्ये ध्वजारोहणावेळी याला आक्षेप नोंदवण्यात आला। निश्चितच काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि त्यावेळी सोनिया गांधी या काहीतरी सांगताना दिसत आहेत। साधारणतः वंदे मातरम 1 मिनिट 38 सेकंद पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी संपूर्ण वंदे मातरमची उर्वरित कडवी सुरू होतात त्याचवेळी सोनिया गांधी हे काहीतरी सांगतायत आणि कुठल्या तरी मुद्द्यावरून त्या अगदी सोमेश, थोडंसं तुम्हाला थांबवते कारण भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार सध्या आपल्या सोबत आहेत। सुधीर मुनगंटीवारजी नमस्कार। खरं तर आज भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन आहे आणि याच स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमावेळी काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये जे वंदे मातरम गीत गायलं जात होतं या संपूर्ण वंदे मातरम गीताला आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे। आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे? नाही, आक्षेप नोंदवगा असेल तर खरंच कितीही निषेध केला तरी कमी आहे। खंत आहे की जे वंदे मातरम स्वातंत्र्य सम्राटल्या हुतात्म्यांच्या ओठातलं हे राष्ट्रगान, ज्याला आम्ही संविधानामध्ये राष्ट्रगानाचा दर्जा दिला, वंदे मातरम म्हणजे या देशाच्या मातीला प्रणाम आहे, या मातृभूमीला प्रणाम आहे। खरं तर वंदे मातरम म्हणजे शब्दाचा समुच्चय नाही, हे काही पद्य नाही आहे। आम्ही महाराष्ट्रातील एका कवीनी वंदे मातरम शब्दाच्या संदर्भात वेद मंत्राहून अहम्मा वंदे वंदे मातरम, देवाच्या मुखातून निघालेल्या वेद मंत्रापेक्षाही या शहीदांच्या ओठावर असणारं वंदे मातरम हे जास्त परम पवित्र आहे, हा भाव आहे। जर श्रीमती सोनियाजींनी खरंच हे थांबवलं असेल तर याची किंमत काँग्रेसला चुकवावीच लागेल। हेच वंदे मातरम आहे, हातात तिरंगा, ओठात वंदे मातरम आणि जालिम अशा इंग्रजांच्या गोळ्या छातीवर झेलत तिरंगा एका हातातून दुसऱ्या हातात जात होता। इस देश के आन में, शान में, सन्मान में वंदे मातरम आम्ही म्हणत राहिलो। आणि आज जर अशी घटना झाली असेल, मी तर त्याचा साक्षीदार नाही आहे, पण तुम्ही जे सांगत आहात हे ऐकल्यावर निश्चितपणे प्रत्येकाच्या रक्तामध्ये एक करंट आल्याशिवाय राहणार नाही। हा करंट असेल अशा मनोवृत्तीला संपवण्याचा। बर, सुधीर मुनगंटीवारजी, खरं तर आपण पाहिलेलं होतं की यंदा पहिल्यांदा लाल किल्ल्यावरती या गीताचं गायन केलं गेलं, अगदी सुरुवातीलाच गायन केलं गेलं। त्यामुळे आता त्यानंतर जो काही हा आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे त्यावरती आता भाजप नेमकं काय ऍक्शन घेणार आहे? नाही, भारतीय जनता पार्टीनी या संदर्भातल्या 150 वर्ष सार्धशती निमित्ताने देशाच्या संसदेमध्ये कायदाही केला। जेव्हा संविधानाच्या संदर्भात संविधान सभेमध्ये
यावर चर्चा झाली. राष्ट्रगीत कोणतं असावं या संदर्भामध्ये विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांच्या चर्चेच्या मंथनातून राष्ट्रगीत हे जनगण मन आणि राष्ट्रगान वंदे मातरम, त्याला राष्ट्रगान याचा दर्जाही दिलाय. म्हणजे संविधानाने त्याला संरक्षण दिलंय की या वंदे मातरमचा कोणीही अवमान करता कामा नये. वंदे मातरम म्हणजे ज्या देशामध्ये मी जन्मलो, ज्या देशामध्ये माझं पालन पोषण झालं, त्या देशाची हवा मला ऑक्सिजन प्राणवायू देते, ज्या देशाच्या मातीतून निर्माण झालेलं अन्नधान्य हे माझं रक्त मांस निर्माण करते, त्या भूमीला, ज्या देशाचा आम्ही भारत माता मानतो, त्या भूमीला वंदे मातरम. प्रणाम करो इस धरती को जिसने हमको जन्म दिया. एवढा साधा सार आहे तो. आता त्याला विरोध केला असेल तर मग तर काहीतरी होईल. बर, अगदी धन्यवाद सुधीर मुनगंटीवारजी, आमच्याशी सविस्तरपणे बातचीत केलीत आपण, त्याबद्दल आभार आपले. तर दरम्यान काँग्रेसचे नेते शकील अहमद यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात. स्वतंत्रता दिवस के मौके पर आज कांग्रेस हेडक्वार्टर के भीतर वंदे मातरम का गान हुआ और मेरे साथ शकील अहमद साहब हैं. जब वंदे मातरम गाया जा रहा था तो उस वक्त हमने देखा कि सोनिया गांधी ने रोकने की कोशिश की थी 2 छंद के बाद. क्या था ये पूरी कहानी, क्या है? देखिए, वंदे मातरम को हम लोग बड़े हर्ष और उल्लास के साथ पूरा देश राष्ट्रगीत की तरह गाता है. और स्वतंत्रता संग्राम के आंदोलन के ज़माने में वंदे मातरम को लेकर के, उसके जयकारा को लेकर के लोग आगे बढ़ते थे. और फिर इसमें